आता चार चौघ संपली. आता हिशोब फक्त आम्हाला दोघांचा राहिलाय. हा पण तुम्हाला नाही कळायचं ते. ठीक आहे संध्या, तू म्हणतो की ढोल चित्रात चौकोनी कोणती बसत नाही. आता यावर एकच उपाय आहे. हा तसं नाही म्हणायचं मला आप्पा. मी माझं कर्तव्य कधी टाकलं नाही आणि इथून पुढे टाळणारही नाही हो. हे बघा, वरची मलमपट्टी करणं खूप झालं. आता डायरेक्ट ऑपरेशन करून टाका. अहो तसं नाही आप्पा. अहो नेमकं काय घडलंय ना तेच मला नीटसं कळालेलं नाही अजून. अरे तुम्ही खूप नादान आहात नंदाजीराव. हा तुम्ही खूप नादान आहात. हा अरे तुमच्या ते तोंडातलं बोंडलं कुठे आहे? हा हातातला तो खुळखुळा कुठे आहे? हा तेच पाल कंपनीचे मॅनेजर. अरे तुम्ही असे रांगत रांगत बाहेर कशाला येता पाळणा सोडून? हा आप्पा अहो न शरूने काही तुमचा अपमान केला असेल तर तू काही करू शकत नाही. हा अरे तुमच्या सारखे नवरे म्हणजे बायकाच्या कमरेला खोचलेला हात रुमाल, हा लव्हेंडर शिंपडलेला हात रुमाल. हा अरे तुम्ही काय करणार? तुम्ही फक्त त्या तुमच्या बायकांच्या कपाळावरचा घाम पुसा फक्त. हा हात रुमाल. हा सरकार हा साधा सुद्धा हात रुमाल नाही. मिसर देशातील एका मांत्रिकानं तयार केला होता तो. आणि मरते वेळी तो माझ्या आईनं माझ्या हातात दिला आणि मला सांगितलं की तुम्ही त्यांना साथ देते साई. अगं शरूने रागात काही अपमान केला असेल तर तुम्ही समजून घ्यायला हवं. माणसाच्या सहनशक्तीला मर्यादा असते. आणि आज स्पष्ट सांगायची वेळ आली आप्पा की तुम्ही तुमच्या मर्यादा पाळत नाहीत. माझ्या मर्यादा? हो हो तुमच्या मर्यादा. आप्पा तुमचा अधिकार बाहेर किती मोठा असला ना तरी आपण राहतो ते घर आहे. सभ्य सुसंस्कृत आणि सज्जन माणसाचं घर.